2026 मध्ये BMS कट ऑफ खरंच कमी जाऊ शकतो का? आज मी तुम्हाला अशा 5 कारणांबद्दल सांगणार आहे, ज्यामुळे तुमची तयारी आणि निर्णय घेण्याचा मार्ग बदलू शकतो. त्यामुळे तुम्ही जर का BMS ॲडमिशनसाठी तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मेडमार्क यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आधीचं जर का आपण कारण बघितलं तर ते आहे न्यू गव्हर्नमेंट कॉलेजेस इन महाराष्ट्र. तर काय झालं, 2022 नंतर आपल्या महाराष्ट्रात कोणतंच गव्हर्नमेंट कॉलेज नवीन आलेलं नाहीये BMSचं. पण 2026 मध्ये म्हणजे याच वर्षी आपल्याला 2 गव्हर्नमेंट कॉलेजेस बघायला मिळतात BMSसाठी. ते आहेत GSC कोल्हापूर आणि GSC बुलढाणा. म्हणजे 85+85 170 गव्हर्नमेंट जागा वाढलेल्या आहेत 4 वर्षानंतर. म्हणजे 2026 मध्ये आपल्याला आता 170 जागा जास्त बघायला मिळतील. नवीन जागा वाढल्यामुळे आपला जो कट ऑफ आहे तो नक्कीच कमी जाणार. दुसऱ्या नंबरचं कारण आहे ते आहे काउन्सिलिंग मिस्टेक्स. आयुष काउन्सिलिंगमध्ये ज्यामध्ये BMS, BHMS, BUMS अशा कोर्सेसला ॲडमिशन मिळते, याची काउन्सिलिंग खूप जास्त वेगळी व किचकट असते. का? कारण की BMSचे आपल्या महाराष्ट्रात टोटल 125 पेक्षाही जास्त मेडिकल कॉलेजेस आहेत. जास्त कॉलेज असल्यामुळे जास्त सीट्स असतात. त्याचमुळे काय होते, या काउन्सिलिंगमध्ये खूप जास्त गोंधळ होतो. त्याचमुळे जर का थोडीशी जरी चुकी झाली तर आपल्याला सीट गमवावी लागते. मित्रांनो, दरवर्षी 500 ते 1000 जण फक्त याच काउन्सिलिंगच्या चुकामुळे आपली सीट गमावून बसतात आणि त्यांच्या ह्याच चुकीमुळे जे खालचे कमी मार्क्सवाले स्टुडंट्स आहेत त्यांनाही चांगली सीट मिळते. म्हणून जी चॉईस फिलिंग आहे ही अचूक असली पाहिजे आणि काउन्सिलिंग नीट करणे खूप जास्त आवश्यक आहे. आमचाही पेड काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करू शकता. MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS तुम्हाला जो काही कोर्स पाहिजे असेल तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला तो भेटेन. आम्ही तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन प्रोव्हाइड करू. आजच्या पहिल्या दिवसापासून तर कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू व तुम्हाला मार्गदर्शन करू. 24 तास व्हॉट्सॲप सपोर्ट व कॉलिंग फॅसिलिटी सोबत आम्ही तुमच्या सोबत राहू व तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार बेस्ट कॉलेज देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मित्रांनो, आपण जर का तिसऱ्या नंबरचं कारण बघितलं तर ते आहे गव्हर्नमेंट BMS टू सेमी गव्हर्नमेंट MBBS. याच्यात काय होतं ना, ज्याही स्टुडंट्सला सेमी गव्हर्नमेंट MBBS मिळत नाही ते BMS गव्हर्नमेंटच्या सीट्स लॉक करून असतात. यामुळे काय होतं, जे खालचे स्टुडंट्स आहेत त्यांना सीट मिळत नाही. पण जेव्हा त्यांना सेमी गव्हर्नमेंट MBBSच्या काउन्सिलिंगमध्ये मिळून जातं, तेव्हा ते गव्हर्नमेंट BMSची सीट सोडून जातात आणि MBBS कडे वळतात. त्यामुळे काय होतं, जे खालचे स्टुडंट्स आहेत ते वर जातात आणि जो आपला कट ऑफ आहे तो कमी जातो. आपण जर का आता चौथ्या नंबरचं कारण बघितलं तर हे कारण आहे रिपीट किंवा ड्रॉप. बरेच विद्यार्थी काउन्सिलिंगच्या शेवटी येऊन ड्रॉप किंवा रिपीट घेतात, कारण की त्यांना त्यांच्या मनासारखं कॉलेज मिळत नाही आणि त्याचमुळे ते या लिस्टच्या बाहेर पडून जातात. त्याचमुळे जे खालचे स्टुडंट्स आहेत ते वर येतात आणि त्याचमुळे जो आपला कट ऑफ आहे तो कमी येतो. जे 5व्या नंबरचं कारण आहे ते आहे BMS टू BHMS. शेवटच्या राऊंडमध्ये बरेच स्टुडंट्स BMS कॉलेज नंतर BHMS कॉलेज टाकतात, कारण की जर का आपल्याला राऊंड 3च्या पुढे जायचं असेल तर राऊंड 3 मध्ये भेटलेले कॉलेज आपल्याला सोडावं लागतं. तर बरेचसे स्टुडंट्स असे असतात ते राऊंड 3 मधलं कॉलेज सोडत नाहीत आणि राऊंड 4 मध्ये ते जाऊ शकत नाहीत. त्याचमुळे राऊंड 4 मधल्या ज्याही BMSच्या सीट्स आहेत त्या खालच्या स्टुडंट्सला मिळून जातात. अशा प्रकारे जो आपला कट ऑफ आहे हा कमी होतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत.